म्हणजे थोडक्यात काय, आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात आणि हेच शिंदे गटानं भाजपाला दाखवून दिलं. मित्र हो, काही वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाला कोणी ओळखत नव्हतं, या भाजपाला कोणी खात सुद्धा नव्हतं. अहो, कोणी भाजपचे कार्यकर्ते आहेत असं म्हटलं ना तरी सुद्धा लोक हसायचे हो. म्हणजे कुठेच भाजपाचं अस्तित्व अजिबात सुद्धा दिसत नव्हतं. अहो, एवढ्या मोठ्या देशामध्ये भाजपचे फक्त 2 खासदार होते कधी काळी. पण आता ती परिस्थिती बदलून गेली आहे. अर्थात मूळची भाजपाच आता कुठं अस्तित्वात नाही ना, हा भाग तर आणखी वेगळा. अहो बघा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मदतीचा हात पुढे केला तेव्हा कुठं महाराष्ट्रामध्ये भाजपा दिसायला लागला. आणि बघा आता तरी काय, इतर पक्ष फोडले, नेते पळवापळवी केली तेव्हा कुठं भाजप सत्तेत आली. सत्तेसाठी त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही. आणि आता काय, आता एकनाथ शिंदे यांची पाठ त्यांना खुणावते, म्हणजे या खंजीराला खूप खुणावते. म्हणजे कसं बघा, सत्तेत एकत्र असली तरी एकमेकाच्याच विरोधामध्ये आक्रमक होऊन अंतर्गत लाथाळ्या कशा सुरू आहेत हे आपण पाहतो आहोत. परस्परांना डिवचण्याची आलेली एक संधी सुद्धा हे दोघंही सोडताना दिसत नाहीत. आता बघा, भाजपचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक विधान केलं. 2014 पर्यंत भाजप कुठे नव्हता, म्हणजे तेच म्हणता येते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष मजबूत स्थितीत आला आणि आज भाजपासह राज्यातील इतर पक्ष सुद्धा फडणवीस चालवत आहेत असं लोढा यांनी म्हटलं. आणि नेमकं इथंच हेच एकनाथ शिंदे यांना खटकलं, त्यांच्या गटाला खटकलं. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं, बरं झालं त्यांनी हे मान्य केलं. 14 पर्यंत राज्यामध्ये भाजपची ताकद नव्हती. 14 ते 19 भाजपा शिवसेनेचं सरकार असताना राज्यात काय परिस्थिती होती हे सगळ्यांनी पाहिलं. पण 19 साली राज्यामध्ये महाविकास आघाडी आली, त्यानंतर भाजपाला विरोधात बसावं लागलं अशी आठवण सुद्धा शंभूराज देसाई यांनी करून दिली. सत्तेच्या बाहेर बसलेली भाजपा ही शिंदे साहेब यांच्यामुळेच सत्तेत आलेली आहे. त्या 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते सगळ्यांना माहीत आहे. शिंदे यांनी त्या काळात माहिती भक्कम करण्याचं काम केलं असं म्हणत देसाई यांनी भाजपाला डिवचलं. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपची सत्ता आली. भाजपाला सत्तेत चांगला वाटा सुद्धा मिळाला. शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची युती पुन्हा जिवंत केली आणि महायुतीला पुन्हा बळकटी देण्यात एकनाथ शिंदे यांची मोलाची भूमिका आहे, हे मंगल प्रभात लोढा यांनी लक्षात घ्यावं असं देसाई यांनी म्हटलं. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजपला सत्ता बघायला मिळाली, जे असं म्हणत त्यांनी भाजपचीच लायकी काढली ना हो. शिवाय एकनाथ शिंदे यांच्या कामामुळेच महायुती मजबूत झाली असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम सरस होतं असं दाखवण्याचा हा एक प्रयत्न. म्हणजे थोडक्यात काय, आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात आणि हेच शिंदे गटानं भाजपाला दाखवून दिलं. पण भाजपाला काय फरक पडतो, ज्या शिवसेनेनं, बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं भाजपाला मोठं केलं, त्या शिवसेनेच्या पायावर कोराट चालवायला भाजपानं मागापुढं पाहिलं नाही. तिथं या भाजपाची मदत घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्यांचा भाजप काय विचार करणार हो. आणि एक दिवस तीच कोराट शिंदे गटावर सुद्धा चालणार आहे. या कोराडीला धार लावायचं काम तर आता सुरू झालेलं आहे. शेवटचा घाव कधी बसतो याची आता केवळ प्रतीक्षा उरली आहे. केवळ एवढी औपचारिकता आता बाकी उरली आहे. पाहू तो दिवस कधी येतो ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.